महानगरपालिकेच्या महापौरपदी आज भाजपचा महापौर विराजमान होणार आहे। महापौर पदाच्या या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाकडून कुणीही अर्ज भरलेला नाहीये, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। आणि या निवडणुकीत काँग्रेस, मनसे, सपा आणि एमआयएम या सगळ्याच विरोधी बाकांवरील नगरसेवकही उपस्थित राहणार आहेत। दरम्यान याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे। मागील 3 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर असलेली प्रशासकीय राजवट आज संपणार आहे आणि या मुंबई महानगरपालिकेला अधिकृतरित्या महापौर हा मिळणार आहे। आणि या महापौर 12 वाजता ही बैठक असणार आहे आणि या बैठकीत अधिकृतरित्या घोषणा होईल, कारण आजची निवडणूक बिनविरोध होणार आहे। कारण विरोधकांनी महापौर पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जच भरलेला नाही, त्यामुळे भाजपच्या रितू तावडे यांची या ठिकाणी नियुक्ती आणि निवड होणार आहे। मात्र तत्पूर्वी हे सभागृह आपण बघतोय की मागील 3 वर्षांपासून बंद असलेले सभागृह आज मात्र या नव्याने येणाऱ्या नगरसेवकांसाठी सज्ज झालेलं आहे। महापौर, उपमहापौर यांची नियुक्ती आज केली जाणार आहे। संजय घाडी जे शिंदे सेनेचे असणार आहेत त्यांना उपमहापौर पदाची उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्या पदासाठी देखील विरोधकांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे, त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पद हे बिनविरोध त्यांची निवड होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणसह गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।